एक विचार करा, रणांगणात चमकणारी तलवार मोठी असते का ती तलवार पकडणारं मनगट? उत्तर सोप्पं आहे. तलवार फक्त एक साधन आहे, पण ती चालवणारा माणूस हेच खरं शस्त्र आहे. शिवरायांनी ओळखलं होतं, नुसत्या तलवारीने युद्ध जिंकता येत नाही. शत्रूला धूळ चारायची असेल तर आधी स्वतःच्या शरीराला पोलाद बनवावं लागेल. म्हणून स्वराज्यात घुमला आवाज कुस्तीचा. ती फक्त मातीतली खेळी नव्हती, ते एक ध्येय होतं. असे म्हणतात की महाराजांच्या फौजेतील एक मावळा 5 शत्रूंना भारी पडायचा, कारण त्याची पायाभरणीच अशी मेहनतीतून शिस्तीतून झाली होती. ज्या पायात सह्याद्रीच्या कडे चरण्याचे त्राण नाही, ज्या छातीत शत्रूचा वार पेलण्याचं बळ नाही आणि ज्या हातात तासनतास दानपट्टा फिरवण्याची ताकद नाही, तो मावळा स्वराज्याची ढाल कशी बनणार? म्हणून लक्षात ठेवा, कुस्ती म्हणजे केवळ डावपेच नव्हती, ती होती शिस्त, ती होती जिद्द आणि ती होती लढण्यापूर्वीची पूर्ण तयारी. कारण महाराज जाणून होते, जेव्हा शरीर लोखंडासारखं मजबूत असतं तेव्हाच मन वाघासारखं निर्भय होतं.